मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशी भूमिका अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। आज 450 जाती समूहाचे म्हणजे 54% ओबीसी समाजाचे 27% आरक्षण आज धोक्यात आले आहे। 14% मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही हे सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असताना देखील मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन हे मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी आडमुठेपणाने अट्टहास करीत आहेत। राज्य सरकारवर दबाव आणला जात आहे। यामुळे ओबीसी समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे। ओबीसी समाजात फार मोठा संभ्रम असंतोष निर्माण झाला आहे। ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण झाला आहे अशी भावना भयभीत ओबीसी समाजात निर्माण झाली आहे। राज्य सरकारची जबाबदारी आहे 54% ओबीसी समाजाच्या 450 जातीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये ही जबाबदारी सरकारची असणार आहे आणि महायुतीचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून ओबीसी समाजाला विश्वास आहे। हे कुठल्याही परिस्थितीत ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाहीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला एसईबीसी मधून 10% आरक्षण दिलेले आहे, तर ओबीसी समाजाच्या आरक्षणात त्यांच्या वाट्याला आलेल्या ताटात माती कालवून ओबीसी आरक्षणात घुसखोरी कशी करता? ओबीसी समाज ही घुसखोरी कदापि सहन करणार नाही। मग आरपारची लढाईमध्ये 450 जाती 54% ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून पुढील काळात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची देखील दखल हे महायुतीचे सक्षम सरकार निश्चित घेईल हा विश्वास ठेवून आमच्या ओबीसी समाजाला आंदोलन करण्याची परिस्थिती आणू नये ही अपेक्षा आहे। ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने साहेब यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आज आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांचं अमरण उपोषण आंदोलन सुरू आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याला कोणाचाही विरोध नाही, परंतु मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून देण्यास हा ओबीसीचा विरोध निश्चित आहे। आज आपण पाहताय की मराठा समाजला आरक्षण 10% आरक्षण हे नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेला असताना आज जो अट्टहास मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आज आझाद मैदानावर जे आंदोलन सुरू आहे की ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे। आज आपल्या सर्वांना माहीत आहे, मराठा समाजाचे जाणकार ज्यांनी लाखोनी मोर्चे काढले त्यांना देखील माहिती आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण हे संविधानिकदृष्ट्या कायद्याच्या दृष्ट्या देता येत नाही। हा प्रयत्न यापूर्वी देखील झालेला असताना 3 वेळा मागासवर्ग आयोगाने, सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचं मागासलेपण, सामाजिकदृष्ट्या मागासलेपण नाकारलेलं आहे आणि आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ओबीसी एसईबीसीचा एक वर्ग करून आज सेपरेट शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं असताना देखील आज ज्या प्रकारे राज्यातील जनतेला, मुंबईमधील जनतेला वेठीस धरून जो काही प्रकार आज सुरू आहे, आज यामुळे ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। आज 14% मराठा समाज आणि आज 54% ओबीसी समाज यामध्ये आज 450च्या जवळपास हा जाती येतात आणि या ओबीसी समाजाच्या ताटातलं, या गोरगरीब समाजाच्या ताटातलं
ज्यांच्यावरती सामाजिकदृष्ट्या पिढ्यानपिढ्या अन्याय झाला, त्यांना तुच्छतेची वागणूक दिली, अशा समूहाला, अशा जाती समूहाला जे आरक्षण दिलं गेलं आहे, ह्या आरक्षणामध्ये यांच्या ताटामध्ये माती घालून यांचं आरक्षण ओरबाडून घेण्याचा जो डाव आखला जात आहे, यास ओबीसी समाज हा कदापिही सहन करणार नाही. आज जरी ते राज्यातून एक मोठा समाज आहे, राज्यामध्ये 1 नंबरची लोकसंख्या असणारा समाज आहे, परंतु त्यांनी देखील लक्षात घेतलं पाहिजे की आज 54 ते 60% हा ओबीसी समाज या राज्यामध्ये आहे आणि एवढ्या मोठ्या ओबीसीच्या वर अन्याय करणं योग्य नाही आहे. आणि आज जसे तुम्ही मैदानात उतरलात, त्याचप्रमाणे पुढील काळामध्ये ओबीसी देखील आपल्या आरक्षणाचा बचाव करण्यासाठी, आरक्षण वाचवण्यासाठी मैदानात उतरू शकतो, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जर आज आपली ही आरपारची लढाई असेल तर उद्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. याच्यासाठी ओबीसीची सुद्धा ही लढाई निश्चितपणे येणाऱ्या काळात सुरू होईल. कुठेही मराठा समाजामध्ये, ओबीसी समाजामध्ये यापूर्वी कधीही वाद नव्हता. तो वाद निर्माण करण्याचं काम आज मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून निश्चितपणे होत आहे. आज राज्य सरकारने एसीबीसीमधून 10% आरक्षण दिलेलं असताना त्याचा लाभ राज्यातील मराठा समाज नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये घेत असताना आज त्यांचं देखील नुकसान करण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांच्या या अट्टासामुळे, आडमुठपणामुळे होत आहे. याची जाणीव मराठा समाजातील जाणकारांना निश्चित आहे. त्यांनी पुढं आलं पाहिजे. आज आपण पाहतोय की ज्या प्रकारे ह्या दबावाला बळी पडून राज्यातील सरकारमधील देखील काही आमदार असतील, हे ज्या पद्धतीने पाठिंबा देत आहेत, तर त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आज 54 ते 60% ओबीसी समाज हे आपल्याकडे पाहत आहे. मग तुमची ही भूमिका राहणार आहे का की ओबीसीच्या ताटातलं मराठा समाजाला त्या ठिकाणीमध्ये त्यांची घुसखोरी करून ओबीसीमध्ये आणि मराठा समाजामध्ये संघर्ष पेटून देणं, ही जर भूमिका असेल आपली, तर याचा देखील विचार हा आपल्या मतदारसंघातील मतदार निश्चित करतील आणि ओबीसी समाज देखील हे सर्व पाहत आहे, हे देखील करतील. मला आज एवढंच सांगायचं आहे की ओबीसी आणि मराठा समाजामध्ये संघर्ष पेटून राज्याचं आणि मुंबईचं असेल, राज्याचं असेल, देशाचं असेल, हे कुठेही भलं होणार नाही आहे. आणि कुठेतरी चांगली भूमिका घेऊन त्या महायुतीचं सरकार, महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो की हा संघर्ष होऊ नये याच्यासाठी जी भूमिका घेतलेली आहे आणि जे कोर्टात, सुप्रीम कोर्टात टिकणार असं 10% आरक्षण ह्या महायुतीच्या सरकारने, देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांनी ही भूमिका घेतलेली आहे. तरी देखील ज्या प्रकारे हा आडमुठपणा होत आहे, यास कोणीही बळी पडू नये आणि आज शांततेच्या मार्गाने हे जे आंदोलन करते आहेत, त्यांनी देखील ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आज जे काय गोरगरीब ओबीसीमध्ये आज इतक्या जाती येतात, त्यांनाच हे 27% आरक्षण हे तुटपुंज आरक्षण आहे. आज त्याच्यामध्ये माळी समाज असेल, धनगर समाज असेल, वंजारी समाज असेल, कैकाडी समाज असेल, रामोशी समाज असेल, असे अनेक अशा ज्या जाती आहेत त्यांची नावं घेता येतील. परंतु आपण कुठेतरी ह्या सर्व जातींना आज कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्था असतील, या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. आणि ही संधीसुद्धा जर आपण हिरावून घेणार असाल तर गावगाड्यातील ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये एक दुही निर्माण होईल आणि त्यामधून कोणाचं हित साधलं जाणार नाही. त्यामुळे आज आपण या सर्व गोष्टींचा विचार करून
राज्यातील महायुतीचं सरकार निश्चितपणे देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आमचा विश्वास आहे, अजितदादांवर आमचा विश्वास आहे, एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती विश्वास आहे. हे कुठल्याही दबावाला बळी न पडता जे मराठा समाजाच्या योग्य आरक्षण 10% आरक्षण जे दिलेलं आहे ते कोर्टात टिकणारं आरक्षण दिलेलं आहे. आणि हे सर्व असताना आज कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेऊन आज यामागे जे पडद्यामागे ज्या लोकांना हे महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आज डोळ्यात खुपत आहे आणि प्रगती आणि विकासाच्या मार्गाने दिशेने चाललेले सरकार पाडण्याचा जो काय डाव आखला जात आहे यास मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल कुठेही बळी पडणार नाही, एवढीच आम्ही ओबीसीच्या वतीने अपेक्षा बाळगतो. आणि ओबीसी आणि मराठा समाजामध्ये कुठेही संघर्ष होणार नाही याची जाणीव सर्वांनी ठेवून पुढील काळामध्ये आज जे महायुतीचं सरकार आहे या महायुतीच्या सरकारने योग्य निर्णय घेतलेला आहे. या बरोबरीचा हा निर्णय हा मराठा समाजाच्या हिताचाच आहे याचा विचार करावा एवढीच अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, मुंबई.